प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या 15 मेच्या महा एपिसोडच्या होणाऱ्या भागामध्ये मित्रांनो आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता मुक्ताला आता जोपर्यंत खरा गुन्हेगार मिळत नाही तोपर्यंत तिला काही चैन पडत नसते। त्यामुळे आता मुक्ता आपल्या पद्धतीने त्या गुन्हेगाराला शोधण्याचा प्रयत्न करीत असते। इकडे आता मुक्ता आता सागरला फोन लावते आणि म्हणते की गुन्हेगार जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत मला काही चैन पडणार नाही आणि आता उद्या CCTV फुटेज येणार आहे। आता असं म्हटल्याच्या नंतर आता सागरची इकडे खूपच घाबरून गेलेली असते, कारण की सागरसमोर मोठं आव्हान असते आणि ते म्हणजे आदित्य। कारण की आदित्यच्या हातातून मुक्ताच्या आईचा ॲक्सिडेंट झालेला असतो आणि आता सागरला असं वाटते की हे सर्व काही मुक्ताला जर माहिती झालं तर तिला खूपच वाईट वाटेल आणि पुन्हा आपल्या नात्यांमध्ये दुरावा येतील। त्यामुळे असं सागरला वाटत असते। आता इकडे जेव्हा आता मुक्ता थोडी आपल्या कामामध्ये बिझी असते तेव्हा आता सागर आता बाहेर जातो आणि तो CCTV फुटेज पूर्णपणे शोधण्याचा प्रयत्न करीत असतो। आता इकडे मुक्ताच्या हातामध्ये CCTV फुटेज आलेली असते आणि आता ती बघते तर त्यामध्ये आता तिला आदित्य दिसतो आणि मुक्ता म्हणते की हे सर्व काही आदित्यने केलेलं आहे। आता जर सागरला जर हे सर्व काही माहिती झालं तर त्याला खूपच वाईट वाटेल असं आता मुक्ताला वाटत असते। त्यामुळे आता मुक्ता आता आदित्यच्या हातातून ॲक्सिडेंट झाला आहे हे सर्व काही आता ती सागरपासून लपविते। आता इकडे सागर आता मुक्ताला म्हणत असतो की CCTV फुटेज आली का? तेव्हा आता मुक्ता आता सागरला म्हणते की नाही, CCTV फुटेज आली आहे पण त्यामध्ये जो काही माणूस आहे ना ते सर्व काही क्लिअर दिसत नाही आहे आणि खूपच ब्लर दिसत आहे आणि पूर्ण चेहरा त्या CCTV कॅमेरामध्ये हा क्लिअर दिसत नाही आहे असं मुक्ता ही खोटं आता ती सागरला सांगते। आता तिला असं वाटते की आदित्यचं जेव्हा सागरला माहिती पडणार तेव्हा त्याला खूपच वाईट वाटेल आणि बाप लेकाच्या नात्यामध्ये दुरावा यावं नको, म्हणून आता मुक्ताला असं वाटत असते, म्हणून ती ही गोष्ट सागरपासून लपविते। आता मित्रांनो तर येणाऱ्या भागामध्ये पुढे नक्की काय काय घडणार हे पाहणं तर रंजकच असणार आहे। तर बघत राहा प्रेमाची गोष्ट आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा। थँक्यू।